महाराष्ट्र भूमी पावन, राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस, राहिली दारातली तुळस. राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले कुंकुवाने सुवासिनींचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ. पण ही सकाळ उजाडण्यापूर्वी होता काळा कुट्ट अंधकार. महाराष्ट्र परकीयांच्या गुलामगिरीच्या जोखडात वाद अखेर माऊली पावली. राजमाता जिजाऊंच्या पोटी शिवाजीचा आजो गवला सूर्य नभी नव्या नवलाईचा. संत वीरांच्या भूमीला, इथे इतिहास खरा घडला. दिशा गाजे विभूती अति महान साजे. शिवाजी महाराज राजे हो चिरनाजी राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस, राहिली दारातली तुळस. राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले कुंकुवाने सुवासिनींचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ. पण ही सकाळ उजाडण्यापूर्वी होता काळा कुट्ट अंधकार. महाराष्ट्र परकीयांच्या गुलामगिरीच्या जोखडात बांधला होता. यवनांनी हाहाकार मांडला होता. महाराष्ट्राच्या तळागाळातून आवाज चित्कारत होता, आई भवानी दार उघड दार, आम्हा दुर्बलांना तार, फेर दुर्जनांचा संहार. अखेर माऊली पावली. राजमाता जिजाऊंच्या पोटी नररत्न जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या
पिता शोभले शिवाजी राजाले जिजाबाई माता जन्म दे जिजाबाई माता जन्म दे जिजाबाई माता जन्म दे शिवनेरी किल्ल्याच्या ठाई जन्म शिवरायांचा होई हती जन्म शिवरायांचा होई हती जन्म शिवरायांचा होई हती शके 1551 फाल्गुन महिन्यास वद्य तृतीयेस उदय हा सूर्याचा झाला उदय हा सूर्याचा झाला भीती भरली हो काळू खाला बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे, यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे, हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा, ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान.